यवतमाळपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि नागपूर तुळजापूर महामार्गावर वसलेल्या आणि संत काशीकर महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेल्या एका गावाची आज आपण ओळख करून घेणार आहोत। कोणते आहे गाव पाहूया। गाव तिथे 24 तास या विशेष उपक्रमात आज आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यामध्ये। यवतमाळ जिल्ह्यातील कुठल्या गावात आपण आलो आहोत चला तर बघूया। आपण आलो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील भारी या गावामध्ये। काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार विजय दर्डा भारीवासी तोंड देत आहेत ते। यवतमाळपासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आणि नागपूर तुळजापूर या राज्यमार्गावर भारी हे गाव वसलं आहे। संत काशीकर महाराजांच्या वास्तव्यानं पुणित झालेल्या भारी या गावात आध्यात्मिक परंपरा वृद्धिंगत झाली असून गावात नेहमीच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं। जवळपास 10 वर्ष काशीकर महाराजांचे भारीमध्ये वास्तव्य होते। गावातील बाभुळकर पाटील यांच्या भव्य वाड्यात काशीकर महाराजांचं वास्तव्य असल्यानं त्यांच्या भक्त संप्रदायांची मांदियाळी गावात राहायची। देशात अनेक ठिकाणी भ्रमंती करून धर्मोपदेश आणि जनजागरण करत महाराज यवतमाळच्या हेमाडपंथी केदारेश्वर मंदिरात आले। तिथं त्यांच्या विचारानं प्रभावित झालेल्या बाभुळकर पाटील यांना महाराजांना भारी इथल्या त्यांच्या भव्य वाड्यात नेलं आणि तिथं पाटील यांनी त्यांची सेवा सुरू केली। काशीकर महाराजांच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या विचारांचं सोनं लुटण्यासाठी त्यांना मानणारा भक्तवर्ग भारीत यायला लागला। त्यामुळे गावातही भक्तीचा झरा वाहू लागला। बाभुळकर वाड्यातच महाराजांनी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची स्थापना केली आणि त्यानंतर काशीकर महाराजांनी वाघापूर इथं प्रस्थान केलं आणि 1984 साली माघ शुद्ध चतुर्थीला त्यांचं निर्वाहन झालं। भारीतील बाभुळकर वाडा देखील ढासळला। त्यामुळे ग्रामस्थांनी गाव शिवेवर विठ्ठल रखुमाई, श्रीराम सीता आणि जगदंबा मातेच्या मंदिराची स्थापना केली। समोरच माहूरच्या रेणुकेची प्रतिमूर्ती स्थापित करून गावातील आध्यात्मिक परंपरा कायम ठेवली। भक्तगण विविध धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित येऊन आजही सामाजिक सद्भाव जोपासत आहेत। संत परंपरा लाभलेल्या भारी गावाला गेल्या कित्येक वर्षापासून विविध समस्यांचा विळखा पडलाय। भारी ग्रामस्थ गेल्या कित्येक वर्षापासून या समस्यांना तोंड देत आहेत। काय समस्या पाहूयात। पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेअंतर्गत काँग्रेसचे राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी भारी हे गाव दत्तक घेतलं असून ग्रामस्थांना विकासाची भरपूर अपेक्षा आहे। यवतमाळचे औद्योगिक क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी भारी गावात शेतकऱ्यांकडून भूमी अधिग्रहण करण्यात आली। त्यावर विमानतळ उभारण्यात आलं असून माजी मंत्री जवाहरलाल दर्डा यांचं नाव ह्या विमानतळाला देण्यात आलंय। गावात विमानतळ झालं, मात्र या गावानं विकासाकडे उडाण कधीच घेतली नाही। याला कारण म्हणजे विमानतळच असुविधांच्या गर्तेत सापडल्यानं ग्रामस्थांनी विकासाची आशा सोडली होती। मात्र आता खासदार विजय दर्डांनी गावाला आदर्श ग्राम करण्याची घोषणा केल्यानं ग्रामस्थांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात। 4000 लोकवस्ती असलेलं भारी हे गाव राज्यमार्ग आणि जिल्हा स्थानापासून अगदी जवळ असलं तरी विकासाच्या बाबतीत मात्र कोसो दूर आहे। शुद्ध पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या गावकऱ्यांपुढे आहे। गावात 6 विहिरी आहेत, मात्र त्यापैकी काही विहिरी स्वच्छ नसल्यानं आणि सर्व विहिरी गाळानं बुजलेल्या असल्यानं त्यांची स्वच्छता नाकारता गावात आणखी 2 विहिरी खोदून ठेवून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे। मात्र नियोजनाअभावी त्याचा ग्रामस्थांना कुठलाही फायदा झाला नाही। कारण ज्या विहिरीवरून पाणी पुरवठा होतो त्या विहिरी सांडपाण्याच्या नाल्या शेजारी असल्यानं ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा होत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे। पाणी पुरवठ्यासाठी गावात टाकी बांधण्यात आली, मात्र या टाकीची उभारणी करताना यात भ्रष्टाचार झाल्यानं टाकीचं काम निकृष्ट दर्जाचं झालं आणि टाकीत एकही थेंब पाणी साचत नसल्यानं ग्रामस्थांच्या घराचे नळ अजूनही कोरडे आहेत। गावातील कारभार सांभाळण्यासाठी ग्रामपंचायत नावापुरती अस्तित्वात असल्याचं दिसतं। ग्रामपंचायतही जीर्ण अवस्थेत आहे।
काही दिवसांपूर्वी ही इमारत जीर्ण होऊन कोलमडल्यानं गावातील शाळेत ग्रामपंचायतीचं कार्यालय सुरू झालं आणि शाळा गावाबाहेर गेली. स्वतःची स्वतंत्र इमारत निर्माण करण्याची इच्छाशक्ती गावाचा कारभार सांभाळणाऱ्यांनी न दाखवल्यानं इतर शासकीय इमारतींची देखील अवस्था दुर्दैवीच आहे. गेल्या 5 वर्षात गावात 6 ग्रामसेवक बदलले, कारण येणारा प्रत्येक ग्रामसेवक कुठल्या ना कुठल्या गैरव्यवहारात अडकला. परिणामी गावाचा विकास खुंटला. भ्रष्टाचाराच्या वाळवीनं अंगणवाडी, रस्ते, पाण्याची टाकी, रेशन कार्ड, रोजगार हमी, शौचालय आदी योजनांना पोखरलं गेलं आणि गावाची स्थिती विकासाच्या बाबतीत अगदी बिकट झाली. गावात जिल्हा परिषदेची 7वी पर्यंत शाळा आहे, तर 12वी पर्यंत खासगी शाळा आहे. परंतु शिक्षणाचा दर्जा सुमार असल्यानं तसंच पुढील शिक्षणाची सोय नसल्यानं शैक्षणिक प्रगतीही खुंटलीय. गावात अंगणवाडीसाठी 3 इमारती बांधण्यात आल्या, मात्र 3 पैकी 2 इमारती भ्रष्ट कामामुळे अर्धवट राहिल्या. तर सुस्थितीत असलेली अंगणवाडी गावाबाहेर असल्यानं लहान मुलांना तिथवर पोहोचणं वाहनांच्या गर्दीमुळे धोक्याचं ठरलं. गावातील रस्त्यांची अवस्था देखील खराब आहे. अर्ध्या गावात तर रस्तेच नाही, तर जिथे रस्त्यांची आवश्यकता नाही तिथे रस्ता, असा प्रताप राजकारण्यांनी करून ठेवलेला बघायला मिळतो. आमचे रोड नाही आहे, आमची अंगणवाडी नाही, आमच्या लेकरायले त्या शेल्यावर जा लागते, एवढ्याले लेकरं गाड्या घोड्या चालू राहते. नाल्यांची स्थिती तशीच. अर्धवट नाल्यांमुळे सांडपाणी रस्त्यावर साचतं. पावसाळ्यात हे पाणी घरांमध्ये शिरतं. फुटक्या नाल्यांमुळे गावात ठिकठिकाणी गटार साचलं असून कचरा आणि घाणीचा गावाला विळखा आहे. त्यामुळे गावात दुर्गंधी आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. दूषित पाणी, घाण, अस्वच्छता यामुळे गावात वारंवार साथीच्या आजारांची लागण ग्रामस्थांना झाली आहे. गावात प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाली होती, मात्र जागा उपलब्ध न झाल्यानं ते सुरू होऊ शकले नाहीत. म्हणूनच रुग्णांना शहराकडे न्यावं लागतं. राज्य मार्गावरून 2 किलोमीटर आत गाव असल्यानं एसटी बस गावातून जावी ही गावकऱ्यांची मागणी पूर्ण झाली. मात्र बस स्थानक नसल्यानं शाळकरी विद्यार्थी आणि प्रवाशांना मात्र ह्याचा त्रास सहन करावा लागतो. ऊन आणि पावसाच्या दिवसात तर त्यांचे हाल होतात. बरेचदा एसटी बस वेळेवर पोहोचत नसल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचायला उशीरही होतो. आम्ही बरोबर शाळेवर टाइमवर पोहोचत नाही. आम्हाला सकाळची आणि 5:30 वाजताची बस पाहिजे गावात. बस लेट येते, 11 वाजताची बस 12 वाजता येते. तर आम्ही इथं उभं राहतो, तर आमचे उन्हाळ्यात चक्कर येते, पावसाळ्यात हाल होते. भारी गावात मोलमजुरी आणि शेती करणारा वर्ग बहुसंख्य असल्यानं अनेकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. पडक्या घरांमध्ये त्यांचा निवारा आहे, मात्र शासनाच्या घरकुल योजनेचा बऱ्याच जणांना लाभ मिळालेला नाही. गावात शौचालय योजनेचे तर 3-13च वाजलेत. 2002 साली काही ग्रामस्थांनी घरी शौचालय बांधलं, मात्र अद्यापही त्यांना अनुदान मिळालेलं नाही. गावात सार्वजनिक शौचालय देखील नाही, त्यामुळे उघड्यावरच त्यांना जावं लागतं. आम्हाला नाही का हे रोड ना बाया माणसं एकाच रोडनं जाते संडासले, तर आम्हाला येणं जाणं आम्हाला संडास पाहिजे ना आमच्या घरी. आणि आमचे जर हे आता धुऱ्या धऱ्यानं घर बांधून आहे आमचे सरपा गेंडराचे लेकर इंटे, ते आम्हाला घर पाहिजे ना. आम्हाला हे रोड आहे ते पूर्ण आम्हाला व्यवस्थित पाहिजे. शौचालयाअभावी महिलांची कुचंबणा होते. एवढंच नाही तर घरी शौचालय नसल्यानं 4 ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची नामुष्की देखील गावावर ओढवली आहे. 4 ग्रामपंचायत सदस्य संडास नसल्यामुळं घरी बसलं, कलेक्टरनं घरी बसवलं त्याला. 5 वर्षात 6 ग्रामपंचायत ग्रामसेवक बदलून गेले. इथे विकास नाव इथे अजिबात होऊन नाही राहिला. लिडरशिप योग्य नसल्यामुळं नुसते कॉन्ट्रॅक्टरला पोचण्यासाठी, ठेकेदारी करण्यासाठी या गावात कामं केल्या जातात. शेती हा मुख्य व्यवसाय गावकऱ्यांचा असला तरी त्यांना फायद्याचा नाही. सिंचनाची सोय नसल्यानं निसर्गावर अवलंबून असणारी शेती नेहमी दगा देते. गावात एक पाझर तलाव आहे. गाळाने बुजलेला हा तलाव स्वच्छ केल्यास सिंचनाची सोय होऊ शकते असं ग्रामस्थांना वाटतं, मात्र लोकप्रतिनिधींना त्याचं काही घेणं देणं नाही. यवतमाळ शहरापासून जवळ आणि गावात विमानतळ असून देखील गावात मोठा उद्योग वा तशी संधी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे रोजगारासाठी शहराकडेच धाव घ्यावी लागते. गावात बाजारपेठ देखील नाही. एकंदरीतच गाव मोठं, पण नेत्यांना विकासाची दृष्टी नसल्यानं गावाला गाव पण नाही. काँग्रेसचे राज्यसभा खासदार विजय दर्डा यांनी प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेत भारी गाव दत्तक घेऊन औदार्य दाखवलंय. ते अजून गावात आले नसले तरी त्यांनी गावाची दशा बदलावी अशी ग्रामस्थांना अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.